छत्रपती संभाजीनगर इथं इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे। पक्षातील नाराज गटाकडून माजी खासदार आणि पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांच्या धावत्या कारच्या मागे पळून जलील यांना बाहेर काढून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। जलील यांच्यावरील या गंभीर हल्ल्याचं हे नेमकं काय प्रकरण आहे, जलील यांच्यावर त्यांच्याच पक्षातील लोकांनी हल्ला का केला, जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। छत्रपती संभाजीनगरच्या बायजीपुरा या भागात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर हल्ला झालाय। विशेष म्हणजे एमआयएम पक्षातील नाराज गटाकडून ही मारहाण करण्यात आल्याचं बोललं जातंय। माजी खासदार जलील यांच्या वाहनावर हल्ल्याचा जो प्रयत्न झाला त्या वाहनात जलील पुढच्या सीटवर बसलेले होते। सुरुवातीला काही लोकांनी काळे झेंडे दाखवले, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला होता। जलील यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीच्या डोळ्याला मात्र दुखापत झालेली आहे। प्रचार रॅलीच्या दरम्यान बायजीपुरा जिन्सी या भागामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे। यात एमआयएमचा एक कार्यकर्ता जखमी सुद्धा आहे। इतर कार्यकर्त्यांची संभाजीनगर पोलीस चौकशी करत आहेत। हल्ला करणारे अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचे पाळलेले गुंड होते असा थेट आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय। तसंच त्यांनी हे सुद्धा म्हटलंय की लोकशाही पद्धतीनं आम्ही निवडणूक लढवत आहोत, पण हल्ला करणारे गुंड जर समजत असतील की अशा प्रकारे ते मजलिसला कमजोर करू शकतात तर मजलिसला चाहनेवाला प्रत्येक जण रस्त्यावर उतरेल। जवळपास 100 जणांच्या मॉबने हा हल्ला केला होता। या हल्लेखोरांकडे फायटर आणि चाकू असल्याची माहिती सुद्धा पत्रकारांशी बोलताना जलील यांनी दिली। आमच्यावरही हल्ला करण्यात आला, आमच्या गाडीवरही हल्ला करण्यात आलेला आहे। पोलिसांचं समक्ष सगळं झालेला आहे आणि आम्हाला हे बघायचं आहे आता पोलीस काय कारवाई करणार आहे करके। लोकशाही मार्गाने सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। प्रचार करण्यासाठी कोणीही कुठेही जाऊ शकतं। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दमदाटी करून गुंडगिरी करून असं इलेक्शन लढणार असेल तर आमची ही तयारी आहे। पण तुम्ही जे कृत्य केलेले आहे रितसर परवानगी घेऊन, पोलिसांची परमिशन घेऊन, रूट सगळं सांगून अशा प्रकारचे काही लोक येणार आणि अशा प्रकारचा हल्ला चढवणार असेल तर आता आम्ही पोलिसांची वाट बघत आहे की पोलीस काय कारवाई करत आहे। काय हे की 2% 3% लोक पहिलेही होते, आताही आहे, त्याच्यामध्ये काही वाढ झालेली नाही आहे। 2% लोक पुढच्या मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होते, आताही आहे। लोक कुणाच्या सोबत आहे ते तुम्हाला कळेल आणि जे कोणाची नाराजगी होती आज ओवैसी साहेबांची सभेमध्ये तुम्ही बघणार की सगळे जे नाराज लोक आहेत सगळे आज स्टेजवर दिसणार तुम्हाला। साहेब बघा, आम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये उतरलो तर आमची सगळी तयारी आहे। लोकशाही मार्गाने, शांतीपूर्ण मार्गाने कोणी इलेक्शन लढायची निर्णय घेतला तर बरोबर, आणि काही गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांनी त्यांना सांभाळावा आणि त्यांच्याकडून ते सांभाळत नसेल तर आमची तयारी सुद्धा आहे। या हल्ल्यानंतर सुद्धा इम्तियाज जलील हे प्रचार सभा, रॅली याच्यावर अडून राहिले। या हल्लेखोरांमध्ये एमआयएमचे तिकीट न मिळालेले नाराज कार्यकर्ते जास्त संख्येनं आहेत। यामुळे आता छत्रपती संभाजीनगर इथं कमकुवत काँग्रेस, राष्ट्रवादीची मर्यादित ताकद एवढं सगळं असताना भाजपसाठी एमआयएम मुळे बहुधा मतांचे ध्रुवीकरण जे होत राहतं त्याची तीव्रता सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे। सर, आज इम्तियाज जलील यांच्यावरती हल्ला झालेला आहे आणि काही त्यांच्याच पक्षातील नाराजांनी हल्ला केल्याचं समजते। मात्र त्यांनी आरोप केला की हल्लेखोरांना अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचं जे आहे संरक्षण आहे। इम्तियाज जलील हा एक नंबरचा खोटारडा माणूस आहे। ब्लॅकमेल करण्यामध्ये सर्वात माहीर असलेला हा इम्तियाज जलील आहे। जे कार्यकर्त्यांनी हल्ला केला ना त्यांनी यासाठी केलं की याच्यासाठी जीवाला जीव देणार ते कार्यकर्ते होते, परंतु पैसे घेऊन तिकीट विकले, त्या कार्यकर्त्याला देशी धडू लावलं आणि त्याचा संताप ते व्यक्त करत आहेत। म्हणून जशी करणी वैसी भरणी हे आज इम्तियाज जलीलला पाहायला मिळालेलं आहे। जो शेर आहे रे शेर आहे म्हणायचा ना, त्या शेर आयला आता पळावं लागतंय आणि जनता मेरे साथ है असं म्हणणारा किंवा आवाज असा वाढून बोलणारा आज शेपूट घालून पळताना हे सगळं महाराष्ट्रातील जनता पाहते। म्हणून तू केलेले पाप हे तुला भोगावं लागणार आहे। आम्हाला तुझ्या मागे पोलीस संरक्षणामध्ये काही गुंड पाठवण्याची गरज नाही आहे।
ही तुझी केलेली पापाची फळं आहेत. साहेब तुमचं डायरेक्टली त्यांनी नाव घेतलेलं आहे या सगळ्या. कुणाचं नाव घेणार आहे तो? त्या ज्या मारहाण करणारे आहेत ना, त्यांना पोलिसांनी पकडलं पाहिजे आणि त्याच्याकडून विचारलं पाहिजे, तू का दगड मारतोयस, तू का त्याच्या मागं धावतोयस, का लाटे घेऊन फिरायला लागलास. तो सांगेल ना काय झालं आहे ते. परंतु त्याला इम्तियाजला ही जी मस्ती आहे ना, की माझं कोणी काही वाकडं करणार नाही, ओएसी मेरे साथ आहे, आणि आता तो संध्याकाळी भडक भाषण करेल आणि जसं सगळं मुस्लिम समाज त्याच्याबरोबर आहे असं दाखवण्याचा जो प्रयत्न करेल ना, त्याला त्या कार्यकर्त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे. ही हल्ल्याची घटना आता राजकीय दृष्ट्या कुणाच्या पथ्यावर पडते आणि कुणाची दमछाक करते हे बघणं सुद्धा महत्त्वाचं. अशाच मुद्देसूद घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.